50 वर्ष आयुष्य लाभलेल्या माझ्या राजाचा इतिहास सांगायला 50 शतकही कमी पडतील असा प्रदीर्घ असा इतिहास माझ्या राजाचा आहे। काल रात्री मी युवा शिवव्याख्याते राहुल गिरी यांचं व्याख्यान ऐकत होतो। शादेत ते व्याख्यान आयोजित होतं। खूप छान असं व्याख्यान होतं। त्यांनी राजांच्या इतिहासातले एवढे बारीक पैलू मांडले आणि त्याच्यावरनं मी म्हटलं की 50 शतकही माझ्या राजाच्या इतिहासाचे बारीक बारीक पैलू सांगायला कमी पडतील। आज आपल्या विद्यालयात आपण शिवजयंती साजरा करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ही शिवजयंती साजरा होत असताना 17व्या शतकात माझ्या राजाने इतिहास घडवला। 400 वर्षानंतरही ज्याच्या पुढे आपण सर्व नतमस्तक होतो। फक्त 50 वर्ष आयुष्य ज्या राजाचं होतं, त्या 50 वर्षात माझा राजा असा जगून गेला, अशी कीर्ती निर्माण करून गेला, अशी कर्म करून गेला की फक्त 404 शतक झाली माझ्या राजाला जायला। परंतु असे 400 शतक जरी गेली तरी माझ्या राजासमोर जग हे नतमस्तक होईल, एवढी प्रदीर्घ अशी कीर्ती माझ्या राजाची आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज प्रकर्षाने एक उणीव जाणवली। सरसेनापती हंबीरराव मोहित्यांपासून तानाजी मालुसऱ्यांपर्यंत, नेताजी पालकरांपासून बाजीप्रभू देशपांडेंपर्यंत, जीवा महालांपासून तर अगदी शिवा काशीपर्यंत अनेक मावडे माझ्या राजाने घडवले। आणि हे मावडे घडवण्याचं कसब, हे संस्कार माझ्या राजामध्ये जर कोणी निर्माण केलं असेल तर ते आई जिजाऊंनी केलं। आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मला असं म्हणजे असं दिसून आलं की रायगड उतरणारी हिरकणी ही 21व्या शतकात आहे आणि शिवबा घडवणारी जिजाऊ सुद्धा 21व्या शतकात आहे। परंतु यसाजी कंकांपासून बाजीप्रभू देशपांडेंपर्यंत, हंबीरराव मोहित्यांपासून नेताजी पालकरांपर्यंत जे मावडे शिवबांच्या पाठीशी होते, ते मावडे मात्र आज या कार्यक्रमात मला कुठंच दिसले नाही। ही खंत आजच्या कार्यक्रमाची मला जाणवते। आमची जिजाऊ 21व्या शतकातही वावरते आहे, कारण आज 21व्या शतकातल्या मुली अनेक ठिकाणी पुढे आहेत। त्या जिजाऊच्या लिखी पुढे आहेत, हिरकणी बनून त्या पुढे जात आहेत। मात्र मावडे मात्र म्हणजे आजचा तो तरुण आहे, तो मात्र कुठेतरी पिछाडीवर जाताना दिसत आहे। आणि युवा कीर्तनकार गिरी यांनी रात्री तेच सांगितलं की आई वडिलांनी मावड्यांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे। 21व्या शतकात जे तरुण आहेत, शिवचरित्र त्यांनी वाचलं पाहिजे, शिवचरित्रातनं त्यांनी धडे घेतले पाहिजेत। प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलाला शिवचरित्र वाचायला भाग पाडलं पाहिजे। आज त्याची जास्त आवश्यकता आहे। आजचा तरुण, मॅडमांनी सांगितलं की डोक्यावर कपाळावर चंद्रकोर काढल्यावर आणि दाढी वाढवल्यावर कोणी शोभा होत नसतं। रात्रीच्या व्याख्यानाचा समारोप करताना राहुल गिरी असं म्हटले की शिवछत्रपती म्हणजे सूर्याचं तेज, आणि सूर्याचं तेज संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करत असतं। आपण सूर्याचं तेज होऊ शकत नाही, परंतु आकाशाची एक चांदणी होऊ शकतो। अर्थात आपण शिवछत्रपती होऊ शकत नाही, परंतु शिवछत्रपतींचा एक इवलासा गुण घेऊन तो जर आपण आचरणात आणला तर आपण शिवबांचे मावडे होऊ शकतो। आणि तीच खरी 19 फेब्रुवारीची महाराजांना श्रद्धांजली असेल, तेच खरं नमन असेल, तोच खरा मुजरा असेल। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, माझी विनंती आहे तुम्हाला की शिवजयंती साजरी करत असताना डीजे लावून नाचण्यापेक्षा किंवा वेगवेगळ्या गोष्टी करण्यापेक्षा प्रत्येकाने, जसं आपण नवरात्रामध्ये दुर्गा सप्तमीचं पारायण करतो, तसं शिवजयंतीच्या दिवशी शिवचरित्राचं पारायण आपण केलं पाहिजे। आणि शिवचरित्राच्या त्या पारायणातनं अनेक सद्गुण आपण घेतले पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आपण शिवभक्त होऊ शकतो। जिजाऊंनी शिवाजी महाराजांना काय दिले? तेच संस्कार दिले। कोणी जर विचारलं तर हिंदवी